जालना लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळेस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे, अपक्ष उमेदवार मंगेश साबळे तसेच वंचितचे देवगान बकाले या निवडणुकीमध्ये प्रमुख उमेदवार होते। या उमेदवारांमध्ये ज्या एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत, या मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाला किती लीड मिळाली आपण हे बघणार आहोत। जालना विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर कल्याण काळे यांना 93,756 एवढी मतं मिळाली आहेत। तर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना 83,966 एवढं मतदान मिळालं आहे। तर त्यांच्याच बरोबर मंगेश साबळे यांना 6,086 एवढं मतदान या विधानसभा मतदारसंघात झाले आहे। दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे बदनापूर। या बदनापूरमध्ये 1,02,991 एवढं डॉक्टर कल्याण काळे यांना मतदान झालंय। तर दानवे पाटील यांना 89,487 एवढं मतदान झालंय। तर या ठिकाणी मंगेश साबळे यांनी 19,954 एवढं मतदान घेतलं आहे। भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये भोकरदन विधानसभा जे आहेत इथे संतोष पाटील दानवे हे आमदार आहेत, यांच्या होम पिचवर तसेच रावसाहेब पाटील दानवे यांच्या होम पिचवर डॉक्टर कल्याण काळे यांना 1,13,000 मतं झाली आहेत। तर दानवे पाटील यांना 99,051 एवढं मतदान झालं आहे। तर मंगेश साबळे यांना 19,905 इतकं मतदान झालं आहे। सिल्लोड या विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर कल्याण काळे यांना 1,01,037 एवढं मतदान झालं आहे। तर दानवे पाटील यांना 73,287 एवढं मतदान झालं आहे। तर अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना 41,343 एवढं मतदान झालं आहे। डॉक्टर कल्याण काळे व मंगेश साबळे यांचं होम पिच असलेल्या फुलंब्री मतदारसंघामध्ये डॉक्टर कल्याण काळे यांना 1,12,720, रावसाहेब पाटील दानवे 82,864, मंगेश साबळे यांना 28,664 एवढं मतदान झालं आहे। तर पैठण जे मतदारसंघ आहेत हा भुमरेचा मतदारसंघ आहे, परंतु संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असल्याने त्या ठिकाणी भुमरे यांचं काही काम झालं नाही। तर या विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर कल्याण काळे यांना 95,019 एवढं मतदान झाले। तर दानवे पाटील यांना 67,163 एवढं मतदान झाले। तर मंगेश साबळे यांना 39,383 एवढं मतदान झालं आहे। सरासरी यामध्ये तर या ठिकाणी जे बकाले आहेत, वंचितचे बकाले देवगान बकाले यांना एकूण 37,810 एवढं मतदान झालं आहे। आता सरासरी डॉक्टर कल्याण काळे यांना 6,05,504 एवढं मतदान झालं आहे। तर रावसाहेब पाटील दानवे यांना 4,95,809 एवढं मतदान झालं आहे। अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना 1,55,335 इतकं मतदान झालं आहे। तर या मतदारसंघामध्ये जे अपक्ष आहेत, अपक्ष उमेदवार निवृत्ती बनसोडे यांना 6,800 एकूण मतदान 6,800, दीपक बोराडे 5,522, धनंजय काकडे 1,139, बाबासाहेब शेळके यांना 9,570, भगवान रेगुडे 1,174, मुकेश राठोड 2,500, श्याम सिरसाट 974, अजय सय्यद 1,500, अब्दुल लतीफ 1,047, अहमेद भगवान 1,394, कडुबा इंगळे 1967, कांबळे
दशरथ 3728, चाबुक स्वार 6337, तानाजी भोजने 4948, बाबासाहेब शिंदे 2417, मनोज कोलते 2737, योगेश गुल्लापेरी 1342, रतन लांडगे 747, राजेंद्र मगरे 2875, त्याचबरोबर विकास लहाने 644, श्याम रुपेश 546, ज्ञानेश्वर नंद 1143 यांना एवढं या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये मतदान झालं आहे। तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर कल्याण काळे यांनी बाजी मारली आहे, तर मंगेश साबळे यांनी केवळ रावसाहेब पाटील दानवे यांचाच मतदान आपल्या बाजूला वळवण्यात मंगेश साबळे यांना यश आलं आहे। त्यामुळं या लढतीमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे। आपण पुढील जी यादी आहेत ही तालुकानिय आहे, जे तालुका विधानसभानिय आहेत, त्यामध्ये जी गाव आहेत या गावाची यादी आपण लवकरच जाहीर करणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।